नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वडोळे सर आपणा सर्वांचे यूट्यूब चॅनलवर प्रथम स्वागत करतो आणि आपल्या पर्यावरणीय व्यवस्थापन दॅट इज इन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या पाठातील काही महत्त्वपूर्ण कन्सेप्टवर आज चर्चा करणार आहोत. त्यामध्ये पहिला कन्सेप्ट आहे पर्यावरण संवर्धनाची गरज, दॅट इज अ नीड ऑफ इन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. दुसरा कन्सेप्ट आहे पर्यावरण संवर्धन एक आपली सामाजिक जबाबदारी. या कन्सेप्टवर आपल्याला चर्चा करायची आहे. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासंदर्भात निर्माण केलेले काही कायदे आहेत, त्या कायद्यासंदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. तर मित्र, यापूर्वी आपण प्रदूषण नियंत्रण याही एका प्रश्नावर चर्चा करणार आहोत. तर प्रदूषणाची जी एक व्यापक संकल्पना होती त्या संदर्भात आपण चर्चा केलेली आहेच. प्रदूषणाचे प्रकार, प्रदूषणाचे स्रोत, प्रदूषणाचे परिणाम, प्रदूषणावरील उपाययोजना या आपण लक्षात घेतलेल्याच आहेत. तरी मित्र, या प्रदूषणाचा हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न जो आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा महत्त्वपूर्ण असेल. प्रश्न असा आहे मित्र, प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे असे का म्हणतात? तर या प्रश्नाचं सविस्तर उत्तर हे आपल्याला अशा पद्धतीनं मुद्देसूद स्वरूपात लिहिता येईल मित्र. तर प्रदूषण काय आहे? तर प्रदूषण ही एक व्यापक समस्या आहे, हे एक भयानक संकट आहे. अशा प्रकारच्या या प्रदूषणावर नियंत्रण करणं महत्त्वाचं आहे की नाही? दुसरा प्रश्न आहे, पॉईंट आहे, प्रदूषण हे एक रोगप्रसारक आहे, सजीवांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहे. मग अशा प्रकारचा जर एक रोगप्रसाराचं माध्यम जर या ठिकाणी आपण सर्वत्र नांदत असलेलं जे पाहत आहोत, तर ते असंच पाहत जर बसलो तर आपलं आरोग्य नक्कीच धोक्यात येणार आहे. बऱ्याच काही विपरीत गोष्टी या ठिकाणी घडून येणार आहेत. त्याचबरोबर तिसरा कन्सेप्ट सांगतो आहे की पृथ्वीवरील परिसंस्थेवर विपरीत परिणाम होणार आहेत. तर मित्रो, आपण सुद्धा या परिसंस्थेतलेच एक अविभाज्य घटक आहोत. ही जी परिसंस्था आहे किंवा यासारख्या असंख्य परिसंस्था ज्या या पर्यावरणामध्ये कार्यरत आहेत, अशा या प्रत्येक परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकावर विपरीत परिणाम घडून आणण्याचं कार्य या प्रदूषणाच्या कारणामुळे होत असतं. म्हणून आळा घालणं किंवा नियंत्रण करणं महत्त्वाचंच असेल. पुढचा आणखी महत्त्वाचा मुद्दा मी या ठिकाणी मांडतो आहे, तो म्हणजे लहान मुले असतील अथवा वृद्ध व्यक्ती असतील तर यांच्या आरोग्यावर देखील या हवेच्या, पाण्याच्या किंवा सर्व प्रकारच्या प्रदूषणाचे जे काही दुष्परिणाम आहेत, तर हे दुष्परिणाम खूपच भयानक स्वरूपामध्ये होतात. कारण एकतर त्यांची प्रतिकारशक्ती ही खूप कमी असते. अशा प्रतिकारशक्ती कमी असणाऱ्या या घटकांचा, म्हणजेच लहान मुलांचा असेल अथवा वृद्धांचा असेल, तर त्यांच्यावर होणारा जो एक परिणाम आहे तर हा जास्त स्वरूपामध्ये जाणवतो. त्याचबरोबर अशा या लहान मुलांचा आणि वृद्धांचासुद्धा या प्रदूषणाच्या बऱ्याचशा काही कारणामुळं मृत्यू झाल्याचासुद्धा लक्षात आलेला आहे. त्याचबरोबर हा एक पाचवा अंतिम पॉईंट आपल्याला असं सांगता येईल की या प्रदूषणाच्या कारणामुळं आमच्या हवा, पाणी, जमीन, अन्न यासारख्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत, तर हे जे मूलभूत घटक आहेत, तर या सर्व मूलभूत घटकांचं दूषितीकरण होण्याचं कार्य केवळ प्रदूषणाच्या कारणामुळं होत आहे. म्हणून मित्र, या सर्व मूलभूत घटकांचं प्रदूषण हे टाळण्यासाठी, याचं दूषितीकरण आम्हाला टाळण्यासाठी, त्याचबरोबर या सर्व घटकांच्या प्रदूषणाची जी काही तीव्रता दिनबदिन वाढत चाललेली आहे, तर ही सुद्धा आपल्याला तीव्रता कमी करण्यासाठी या नियंत्रणाचं अतिशय महत्त्व आहे. म्हणजेच आपल्याला ज्या पद्धतीनं, ज्या प्रक्रियेनं जमल त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रदूषणाला आळा घालणं हे खूपच अनिवार्य आहे, महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारचा हा एक प्रश्न या ठिकाणी आपल्याला सॉल्व करता येईल. यानंतर मित्र, दुसरा कन्सेप्ट आपल्याला क्लिअर करायचा आहे, तर तो म्हणजे पर्यावरण संवर्धनाची गरज.
तर हा जो एक महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी आपल्याला चर्चेसाठी घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की पर्यावरणासंदर्भातली जी काही कायदे आहेत, तर ही कायदे सर्वसामान्यांना माहीत नाहीत. म्हणजे आज खूप जनता आपली ग्रामीण भागामध्ये असते, बरीचशी जनता ही आणखीन असाक्षर आहे. अशा सर्व कारणानं पर्यावरणासंदर्भातली जी काही कायदे या ठिकाणी आज कार्यरत आहेत किंवा अप्लाय केलेले आहेत, तर या कायद्यासंदर्भात लोकांना जाणीव नाही, जागृती नाही, माहिती नाही. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनामध्ये तर हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा वाटा असणं गरजेचं आहे. जितका जास्त लोकांचा सहभाग असेल तितकी पर्यावरणीय समस्या ही सॉल्व करणं सोपं राहील. म्हणजेच पर्यावरणाचं संवर्धन करणं हा काही वैयक्तिक विषय नाही मित्र. पर्यावरणाचं संवर्धन करणं हा सामाजिक स्तरावर केला जाणारा एक भाग आहे, हे टीमवर्क आहे. म्हणून जास्तीत जास्त लोकांचा सहभाग या पर्यावरणाचं संरक्षण किंवा संवर्धन करण्यामध्ये हे झालं पाहिजेत, तरच या ठिकाणी ही प्रभावी लोकचळवळ होईल. आणि या प्रभावी लोकचळवळीतूनच पर्यावरणीय समस्यांची जी काही प्रश्न आहेत, तर त्या प्रश्नांना या ठिकाणी उत्तरं मिळू शकतील. त्याचबरोबर लहान वयामध्ये असणारी जी काही मुलं आहेत, ज्या मुलांना अद्ययावत पर्यावरणासंदर्भात कसलीच माहिती नाही, अशा मुलांनासुद्धा या विषयाच्या माध्यमातून जर आपण किंवा शालेय क्षेत्राच्या माध्यमातून या लहान मुलांच्या पर्यंत जर ही माहिती आपण जर आणून पोहोचवली, जास्तीत जास्त स्वरूपाची ही पर्यावरणाची संवर्धनाची जी काही माहिती आहे, तर ही या विद्यार्थ्यांना जर आपण प्रोव्हाइड केली, तर खरोखरच या विद्यार्थ्यांचं पर्यावरणाबद्दलचं जे काही प्रेम आहे, जे काही एक सकारात्मक दृष्टिकोन आहे, पर्यावरणाकडं पाहण्याचा जो एक दृष्टिकोन असतो, तो जर या मुलांचा जर सकारात्मक जर झाला, अशा पद्धतीची या पर्यावरणासंदर्भातली जी काही एक मूल्य आहेत, तर ही मूल्य जर आपण जर त्यांच्यामध्ये जर रुजवली, तर नक्कीच उद्याची जी काही पिढी आहे, तर ही पिढी या पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन नक्कीच करेल. तर हे सर्व जर आपल्याला साध्य करायचं असेल, तर यासाठी एकच माध्यम आहे, तर ते म्हणजे शिक्षण. तर शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणी या विद्यार्थ्यांअंतर्गत जागृती आपल्याला करता येईल. जनजागृती ज्याला आपण म्हणतो, तर ही जनजागृती या पर्यावरणाच्या संदर्भामध्ये होणं फार गरजेचं आहे. पर्यावरण कोण आहे, त्याचं संवर्धन आपल्याला का करावं लागेल, कसं करावं लागेल, या सर्व गोष्टी या ठिकाणी या शिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला देता येतील. त्याचबरोबर मित्र, आज जगामधील सर्वच देश, मग त्यामध्ये विकसित देश असतील, काही विकसनशील देश असतील, काही अविकसित स्वरूपाचे देश असतील, तर या सर्व प्रकारच्या देशांनी या पर्यावरणाचं रक्षण करण्याचं जे कार्य आहे किंवा एक जबाबदारी आहे, तर ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. या प्रत्येक देशाचे जे काही प्रयत्न आहेत, तर ते आपल्या आपल्या स्तरावर आपल्या आपल्या पद्धतीनंच चालू आहेत. आणि या सर्व देशांच्या माध्यमातून जी काही एक पर्यावरण रक्षणाची धोरणं आहेत, तर ही धोरणं या ठिकाणी अप्लाय केली जात आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा देशांनी पर्यावरण संवर्धनाच्या संदर्भामध्ये काही कायदेसुद्धा या ठिकाणी कार्यरत केलेले आहेत, चालू केलेले आहेत, ज्या माध्यमातून या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी केली जाते, ज्यामुळं पर्यावरणाचं संवर्धन हे राखलं जातं, केलं जातं. यानंतर मला एक असा विषय सांगायचा आहे मित्र, की या संवर्धनासंदर्भातली जी एक ओघ तक्त्याची बाजू आहे, तर ती आपण या ठिकाणी समजून घेऊया. लक्षात घ्या, तर पर्यावरण संवर्धन किंवा संवर्धनाची गरज हा एक तक्ता या ठिकाणी आपण सॉल्व करूया. त्या तक्त्यातून आमच्या लक्षात येईल, हा ओघ तक्ता परीक्षेच्या दृष्टीनं सुद्धा खूप महत्त्वाचा असेल. म्हणून आपल्याकडं या ओघ तक्त्याची नोंद असावी. अशा पद्धतीचा हा ओघ तक्ता हा कशाचा निर्देश करतो आहे, हे थोडंसं आम्हाला लक्षात घ्यायचं आहे. तर मित्र, या पर्यावरणाच्या संवर्धनाची जी काही गरज आहे, तर ही गरज आपल्याला या 6 टप्प्यातून लक्षात येणार आहे.
त्यात पहिला टप्पा सांगतो आहे की जैवविविधता संरक्षण संवर्धन करण्यासाठी आम्हाला पर्यावरण संवर्धनाची गरज आहे. हा कन्सेप्ट या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायचं आहे. मी सर्व कन्सेप्ट अगोदर प्रथम या ठिकाणी मांडतो, त्यानंतर एक एक कन्सेप्ट आपण क्लिअर करूया. दुसरा कन्सेप्ट आहे या अंतर्गत ओघ तक्त्यातला की नैसर्गिक असेल अथवा मानवनिर्मित असेल, नैसर्गिक व मानवनिर्मित समस्या निराकरण जर करायचे असतील, निराकरणासाठी काय म्हणलं, समस्या निराकरणासाठी या ठिकाणी आम्हाला काय करावं लागणार आहे, तर पर्यावरणाचं संवर्धन करावं लागणार आहे. यानंतर हा तिसरा मुद्दा आहे की भावी पिढीचे जीवन गुणवत्तापूर्वक कशा स्वरूपाचं करायचं आहे, गुणवत्तापूर्वक करायचं आहे व शाश्वत करायचे व शाश्वत होण्यासाठी या ठिकाणी आम्हाला पर्यावरणाचं संवर्धन करायचे. चौथा मुद्दा या ठिकाणी मी मांडतो आहे की या ठिकाणचं सर्व जे काही प्रदूषण आहे, मग हे प्रदूषण एकंदरीत हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल अथवा भूमीचं प्रदूषण असेल, तर या सर्व प्रदूषणाची या ठिकाणी आम्हाला होईल तेवढी तीव्रता कमी करण्याचं कार्य करावं लागेल, तरच त्या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन हे होऊ शकेल. तर पर्यावरण संवर्धन करण्याच्या पाठीमागची जी एक भूमिका आहे, तर ही आमची ही सुद्धा असल्याचं लक्षात येणार आहे. पाचवा पॉईंट सांगतो आहे की निसर्गाचा समतोल सांभाळण्यासाठी अथवा टिकवण्यासाठी, लक्षात घ्या हा तिसरा कन्सेप्ट आहे, पाचवा कन्सेप्ट आहे. आणि सहावा कन्सेप्ट या ठिकाणी सांगतो आहे की नैसर्गिक साधन संपदा जोपासण्यासाठी अथवा जपण्यासाठी या पर्यावरणाचं संवर्धन हे आम्हाला करावं लागणार आहे. लक्षात घ्या मित्र, हा एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट मी आपल्यापुढं मांडतो आहे, तो म्हणजे ओघ तक्ता. याला आपण ओघ तक्ता म्हणूया. परीक्षेमध्ये हा ओघ तक्ता नक्कीच आपल्याला सोपा जावा म्हणून लक्षात घ्या की पर्यावरण संवर्धनाची गरज ही आम्हाला या प्रकारच्या 6 मुद्द्यावरून लक्षात येणार आहे. हा 1, हा 2, हा 3, हा 4, 5 आणि 6. ही 6 कन्सेप्ट या ठिकाणी आमचे क्लिअर होणार आहेत. पर्यावरण संवर्धन काळाची तर गरज आहे, पर्यावरण संवर्धनाची गरज का आहे ही या ठिकाणी या 6 मुद्द्याचा थोडासा आपल्याला विश्लेषित भाग लक्षात घेतल्यावर समजून जाईल. तर मित्र, या पर्यावरणातील जी एक व्यापक समस्या आहे तर ती म्हणजे प्रदूषणाची आहे, ज्या माध्यमातून या ठिकाणी हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल अथवा भूमी प्रदूषण असेल, तर हे प्रदूषण या ठिकाणी आपल्याला वाढत जात असल्याचं लक्षात येतं. यामध्ये मानव असेल अथवा निसर्ग असेल, हे दोन्ही तितक्याच प्रमाणामध्ये जबाबदार आहेत. मग अशा प्रकारच्या या प्रदूषणाचा हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण, भूमी प्रदूषण आणि इतर प्रदूषण हे लवकरात लवकर जर आपण आटोक्यात आणलं तरच या ठिकाणचं पर्यावरण हे सुरक्षित राहणार आहे. आणि या पर्यावरणातलं जीवनसुद्धा, आमचं जीवन जे आहे तर हे सुद्धा सुरक्षित राहणार आहे. यासाठी हा एक महत्त्वपूर्ण कन्सेप्ट असेल की पर्यावरणाचं संवर्धन, पर्यावरणाच्या संवर्धनाची जी एक गरज आहे तर ही या मुद्द्यातून आपली पूर्ण होणार आहे. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट या ठिकाणी आम्हाला असा सांगितला जातो की तो निसर्गाचा जो एक समतोल आहे,
बॅलन्स ऑफ द नेचर. तर हे बॅलन्स जर आम्हाला जर टिकून ठेवायचं असेल, या निसर्गातील परिसंस्था या कुठल्याही कोलॅप्स होणार नाही, जैवविविधता ऱ्हास पावणार नाही, जैवविविधता धोक्यात येणार नाही, यासारखी कुठलीही निसर्गातील ऱ्हासाची बाजू ही वाढून निसर्गाचा जो एक तोल आहे, निसर्गाचं जे एक बॅलन्स आहे, तर हे बॅलन्स आमच्या माध्यमातून खराब होणार नाही किंवा डिसबॅलन्स होणार नाही, असंतुलित होणार नाही. यासाठी आम्हाला सर्वांना प्रयत्न करायचे. म्हणजेच या माध्यमातून होणार आहे काय, तर पर्यावरणाचं संवर्धन होणार आहे. तर पर्यावरणाचं जे काही संवर्धन आहे, तर ही संवर्धनाची प्रक्रिया आम्हाला पूर्ण करण्यासाठी याही गोष्टीवर आम्हाला कटाक्षानं लक्ष देण्याची गरज आहे. तर तो म्हणजे निसर्गाचा समतोल. दुसरा आहे नैसर्गिक साधनसंपदा या ठिकाणी आम्हाला जपायची आहे. मित्र, मी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं आहे की नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे. ओके, असा जरी असला तरी या ठिकाणी हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, याही आपल्याला विसरता कामा नयेत. म्हणजे या नैसर्गिक संपदेचा किंवा साधनसंपत्तीचा वापर हा आपल्याला करणं आमचा हक्क आहे, परंतु वापर करत असताना या नैसर्गिक साधनसंपदा या संपुष्टात येणार नाहीत, नैसर्गिक साधनसंपत्तीचा ऱ्हास होणार नाही, नैसर्गिक साधनसंपत्तीचा गैरवापर होणार नाही, या संपुष्टात येणार नाही. या सगळ्या गोष्टी थोड्याशा आपल्याला काटकसरीनं लक्षात घेऊन, काटकसरीनं वापरामध्ये घेऊन, सुनियोजित पद्धतीनं त्यांचा वापर करून अनाठायी, अयोग्य, अप्रमाणात अनावश्यक वापर होणार नाही याची आम्हाला सातत्यानं काळजी घेऊन वापर करण्याची प्रक्रिया करावी लागेल. तरच या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपदा ही जपली जाईल. जर या नैसर्गिक साधनसंपत्तीचा सातत्यानं जरी आपण वापर करत गेलो तरीही नैसर्गिक साधनसंपदा संपणारी नाही, कमी पडणारी नाही. परंतु जर आमचा हव्यास जर विनाकारण जर वाढत गेला आणि या नैसर्गिक साधनसंपत्तीला जर आपण ओरबडून जर ढीग लावत गेलो तर कदाचित या ठिकाणी नैसर्गिक साधनसंपत्ती ही संपुष्टात येण्याची शक्यता आहे. म्हणून अशा काही साधनसंपत्तीचा या ठिकाणी ऱ्हास होणार नाही किंवा त्याचं काही एक प्रमाण आहे तर हे प्रमाण खराब होणार नाही, ज्याला आपण प्रदूषण असं म्हणतो. की नैसर्गिक साधनसंपत्तीचं गैरवापर केल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये प्रदूषणाचे सुद्धा प्रमाण तर वाढते. नैसर्गिक संपत्तीचा जर या ठिकाणी आपण मोठ्या प्रमाणात जर वापर जर केला तर तीसुद्धा संपुष्टात येण्याचं कार्य होऊ शकतं. नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये मग आपण लक्षात घेऊ की वनस्पती हा एक महत्त्वपूर्ण भाग. तर या वनस्पतीची निरंकुश जंगलतोड जर आपण करण्याची प्रक्रिया केली तरीसुद्धा नैसर्गिक साधनसंपत्ती ही संपुष्टात येण्याची भीती आहे. तर अशा प्रकारचे असंख्य या ठिकाणी जे काही नैसर्गिक साधनसंपदा आहेत, तर या सर्व संपदांचा, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर हा आम्हाला योग्य कार्यासाठी, त्याचबरोबर सुनियोजन पद्धतीनं, योग्य पद्धतीनं वापर करायचे. गैरवापर किंवा अनाठायी, अयोग्य स्वरूपाचा वापर याचा होणार नाही याची आम्हाला काळजी घ्यायची. त्याचबरोबर चौथा पॉईंट आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो तर तो म्हणजे जैवविविधता संवर्धन करण्यासाठी सुद्धा एक महत्त्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन करण्याची गरज असल्याचं लक्षात येतो आहे. की पर्यावरणाचं संवर्धन करत असताना त्यामध्ये आम्हाला जैवविविधता ही एक महत्त्वाची वाटते. कारण जैवविविधतेच्या माध्यमातूनच या ठिकाणी या पर्यावरणातील सर्व गोष्टी अस्तित्वात आहेत. तर ही जी एक जैवविविधता आहे, सजीवांतर्गत असणारी जी एक भिन्नता आहे, तर ही भिन्नता मग ती वनस्पती असेल, मानव असेल, प्राणी असेल, व्हॉटेवर इट मे बी, या जैवविविधतेचे जे काही प्रकार आहेत ते सविस्तररित्या आपण पुढे लक्षात घेणारच आहोत. तर ही जी एक जैवविविधता आहे, तर या जैवविविधतेचं संरक्षण करणं आमची एक गरज आहे. या जैवविविधतेचं संवर्धन करण्याची गरज आहे. म्हणजेच या ठिकाणी पर्यावरणाचा संवर्धनाचा प्रकार हा करत असताना या जैवविविधतेचं रक्षण संवर्धनसुद्धा आम्हाला करावं लागणार आहे, ज्या माध्यमातून या ठिकाणी पर्यावरणाचं सुद्धा संवर्धन होईल. त्याचबरोबर पर्यावरणाच्या संवर्धनाची जी काही गरज आहे तर ही या मुद्द्यातून सुद्धा आमच्या लक्षात येते. तर ती म्हणजे नैसर्गिक अथवा मानवनिर्मित समस्या आणि या निराकरण कशा कराव्यात, त्याचं निर्मूलन कसं करावं, त्या सॉल्व कशा कराव्यात, या संदर्भातली जी एक माहिती आपल्याला सांगितली जाते. मग निसर्ग असेल अथवा मानव असेल, या दोन्ही घटकांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत, तर या समस्येवरचा जो एक उकल आहे,
या समस्येचं जे एक निराकरण आहे, तर हे निराकरण जर या ठिकाणी जर आपण जर केलो तर नक्कीच या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन हे साधलं जाईल. म्हणून कळत नकळत मानव आणि निसर्ग यांच्या माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत, तर या समस्या आपल्याला कशा पद्धतीनं हल करता येतील, या निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत, तर या समस्येवरचा जो काही उपाययोजनेचा प्रकार आहे, तर तो उपाययोजनेचा प्रकार या ठिकाणी आपल्याला राबवायचे आणि त्याला ऑप्शन म्हणून, त्याला एक पर्यायी व्यवस्था म्हणून, एक पर्यावरण स्नेही घटक म्हणून जर आपल्याला वापरता आले, तर या नैसर्गिक आणि मानवनिर्मित माध्यमातून निर्माण झालेल्या ज्या काही समस्या आहेत, तर या समस्या आपल्याला थोड्याफार निराकरण करता येतील आणि यातूनच पर्यावरणाचं हे संवर्धन हे नक्कीच साधलं जाईल. यानंतर शेवटचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तो म्हणजे भावी पिढीचं जीवन, त्याचबरोबर जीवन हे गुणवत्तापूर्वक आणि शाश्वत जर करायचं असेल तर आम्हाला काय करावं लागेल. तर मित्र, आत्ताच सांगितल्याप्रमाणे पर्यावरण संवर्धन आम्हाला करावं लागेल, तरच या ठिकाणी भावी पिढी जी आहे, तर ह्या भावी पिढीचं जे एक जीवन आहे, तर हे सुखाचं, समाधानाचं आणि शाश्वतीचं असू शकेल. जर या भावी पिढीचा जर विचार न करता जर पर्यावरणाअंतर्गत अशाच पद्धतीची ही सर्व समस्या जर वाढत जर गेल्या, तर या भावी पिढीचं जीवन हे नक्कीच संकटात येणार आहे. आणि पृथ्वी आपलं मागं सांगितल्याप्रमाणे पृथ्वी ही आपल्याला काही पूर्वजाकडून मिळालेली वारसा नाही, तर या भावी पिढीकडून मिळालेली ही एक उसनवार बाब आहे. तर ही जी उसनवारी या भावी पिढीकडून आपण घेतलेली आहे, तर ही आपल्याला जपून ठेवणं आपलं आद्य कर्तव्य आहे, प्रथम कर्तव्य आहे. ज्या माध्यमातून जर आपण या पृथ्वीचं किंवा या पर्यावरणाचं जर आपण संवर्धन करत गेलो, तर नक्कीच ते आपल्यासाठी सुद्धा, या पर्यावरणासाठी सुद्धा आणि या भावी पिढीसाठी सुद्धा हे शाश्वत राहणार आहे, गुणवत्तावान राहणार आहे. तर कुठल्याही घटकाची जी काही गुणवत्ता आहे, एक दर्जा आहे, एक क्वालिटी आहे, तर ही जर आपल्याला जर टिकून ठेवायचं असेल, त्याचबरोबर भावी पिढीचं जीवन जर गुणवत्तावान जर आम्हाला जर जावं असं जर वाटत असेल, तर मित्र, या ठिकाणी पर्यावरण संवर्धन हे आम्हाला करावंच लागणार आहे. पर्यावरण संवर्धन ही आमची फार मोठी एक गरज आहे. तर या मुद्द्याचं या ठिकाणी ओघ तक्त्याच्या माध्यमातून हे आपल्याला सविस्तररित्या अशा पद्धतीनं विश्लेषण करता येईल. तर हा झाला एक पुढचा कन्सेप्ट. यानंतर पुढचा एक दुसरा मुद्दा मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छिते, तर तो म्हणजे पर्यावरण संवर्धन काय म्हणतं आहे. पर्यावरण संवर्धन आपली सामाजिक जबाबदारी आहे. तर या मुद्द्यावर थोडंसं आपल्याला असंही सांगता येईल मित्र, की पर्यावरण संवर्धन हे काळाची गरज असल्याचं आमच्या लक्षात आलं. पण मित्र, पर्यावरण आणि मानव यांचा जो एक संबंध आहे, तर हा संबंध मानवाच्या अस्तित्वापासून आहे. पृथ्वीवर मानवाचे पाऊल पडण्याच्या अगोदर या ठिकाणी पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. म्हणजे मानवाने पृथ्वीवर वावरत असताना आपली बुद्धिमत्ता असेल, स्मरणशक्ती असेल, कल्पनाशक्ती असेल, या सर्व गुणांचा आधार त्यांनी घेतलेला आहे. इतर सजीवापेक्षा जे काही आपले स्थान आहे, तर हे स्थान त्यांनी महत्त्वपूर्ण ठरवलेले आहे. त्याचबरोबर आपल्या गुणाच्या आधारावरच त्यांनी निसर्गावर एक प्रभुत्व स्थापन केलेलं आहे, एक कमांड मिळवलेली आहे. निसर्गाने मानवाला जी एक वेगवेगळी प्रकारची जी काही साधनसंपत्ती दिलेली आहे, त्या साधनसंपत्तीचा त्याने पुरेपूर वापर तर करून घेतलाच. सुखी समृद्ध जीवन जगण्याच्या प्रयत्नात तो निसर्गाकडून जेवढी संपदा घेता येईल तेवढी त्याने घेतलेली आहेच, घेतच राहिला आहे, पुढं घेतच राहणार आहे. मग या प्रक्रियेतून व्हायला काय, तर या प्रक्रियेतून नैसर्गिक पर्यावरणाची मात्र हानी होत चाललेली आहे. कारण या ठिकाणी निसर्ग हा कमी पडतो आहे. मानवाच्या अपेक्षा किंवा मानवाचा जो एक हव्यास आहे, तर हा अमर्याद आहे. या अशा प्रकारच्या या हव्यासाच्या पोटी या मानवाकडून पर्यावरणाचे
ओरबडण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. अशा पद्धतीची ही एक प्रक्रिया जर हा मानव सातत्यानं जर करत राहिला तर निसर्ग हा नक्कीच या ठिकाणी कमी पडेल. निसर्गामध्ये मोठ्या प्रकारच्या अनेक प्रकारच्या काही समस्या या ठिकाणी या मानवाच्याच कारणामुळे निर्माण होतील. तर अशा प्रकारच्या या ज्या काही पर्यावरणीय समस्या आहेत तर या समस्या वाढत चाललेल्या आहेत, वाढणार आहेत. आणि मग यावरून आम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मित्र, की एकंदरीत पर्यावरणाचा समतोल जर राखायचा असेल, पर्यावरणाचं जर या ठिकाणी जर बॅलन्सिंग जर करायचं असेल तर या ठिकाणी मानवाची त्या अंतर्गत भूमिका असणं फार महत्त्वाचं आहे. कारण पर्यावरणाचं असंतुलन करण्याचं काम मानवानंच केलेलं आहे आणि पर्यावरणाला संतुलित करायचं कामसुद्धा मानवालाच करायचं आहे. तर पर्यावरणाचं रक्षण, संवर्धन, जतन हा मानव चांगल्या पद्धतीनं करू शकतो. कारण या सगळ्या गोष्टी या पर्यावरणाबद्दलच्या परिपूर्ण पद्धतीनं हा मानव चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकतो. अशा पद्धतीची ही कृती या मानवानं जर केली तर नक्कीच या ठिकाणी पर्यावरणाचं संवर्धन होईल. परंतु सर्वसामान्य माणसापर्यंत या पर्यावरणाच्या संवर्धनासंदर्भातली जी काही माहिती आहे, एक ज्ञान आहे, एक जागृती आहे, तर ही आणखीन पोहोचलेली नाही. म्हणून या सर्वसामान्य माणसापर्यंत या पर्यावरणाच्या संवर्धनाची जी एक बाब आहे तर ही बाब वेगवेगळ्या माध्यमातून पोहोचवण्याची गरज आहे. आणि या अज्ञान असणाऱ्या समाजातील काही लोकांना या ठिकाणी समजूत घालण्याची गरज आहे, त्यांच्यामध्ये जागृती आणण्याची गरज आहे, हे जाणीव करून देण्याची गरज आहे. नाहीतर हे कार्य सर्वसामान्य लोक जे आहेत तर हे कार्य माहितीच्या अभावी असेच करत जातील आणि अजाणतेपणानं त्यांच्या हातून हे दुष्कृत्य या पर्यावरणामध्ये सातत्यानं घडत राहील. म्हणून पर्यावरण संवर्धन ही एक सामाजिक स्तरावरची जबाबदारी आहे. ही वैयक्तिक स्वरूपाची जबाबदारी नाही. एका व्यक्तीनं किंवा दोन व्यक्तीनं या ठिकाणी या पर्यावरणाचं संवर्धन होणं शक्य नाही. म्हणून पूर्ण समाज जर या ठिकाणी जर जागृत झाला, पूर्ण समाज जर या ठिकाणी या पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी पेटून उठला तर नक्कीच मित्र या पर्यावरणाचं संवर्धन हे होईल, याला वेळ लागणार नाही. तर अशा पद्धतीचा हा एक कन्सेप्ट आपला क्लिअर होतो आहे. यानंतर एक दुसरा प्रश्न मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो आहे की तो म्हणजे फुलपाखरे. परीक्षेसाठी हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा असेल. तर फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात असा हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारला गेला आहे. तर याचं जर उत्तर आपल्याला द्यायचं असेल मित्र तर हे उत्तर आपल्याला असं सांगता येईल की फुलपाखरं हे काय करतात. तर नक्कीच आम्हाला माहीत आहे की फुलपाखरं हे या फुलावरील जो काही गंध आहे, मकरंद आहे तर हा जो फुलावरचा जो काही मकरंद आहे तर हा मकरंद जमा करण्याचं कार्य करतात. आपली उपजीविका ही फुलातील मकरंदाच्या माध्यमातून हे फुलपाखरं करत असतात. त्याचबरोबर ही प्रक्रिया करत असताना त्यांच्या पायाला चिटकलेले जे काही परागकण आहे तर हे परागकण फुलातील कुक्षीवर जाऊन पडण्याचं काम होतं, ज्यालाच आपण शब्द वापरतो परागन. तर लक्षात घ्या मित्र, फुलपाखराच्या माध्यमातून परागीभवन किंवा परागन ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये घडून येते. प्रत्येक फुलाच्या अंतर्गत असणारी जी एक प्रजननाची प्रक्रिया आहे तर ही प्रजननाची प्रक्रिया मोठ्या प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम म्हणजे वनस्पतीतील प्रजनन हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतो, ज्या माध्यमातून वनस्पतीची संख्यासुद्धा ही संख्येनं खूप वाढते. म्हणजेच वनस्पतीचं प्रजनन करणं, वनस्पतीच्या संख्येमध्ये वाढ करणं हा प्रकार कोणाच्या माध्यमातून होतो तर फुलपाखरांच्या माध्यमातून होतो. त्याचबरोबर फुलपाखरे हे काय करतात तर काही तण असतील, काही वनस्पतीचे काही खाद्य म्हणून काही घटक असतील तर ते खाद्य म्हणून वापरतात. लक्षात घ्या, तण आणि वनस्पती ही जी फुलपाखरं आहेत तर ही खाद्य म्हणून त्याचा वापर करतात. त्याचबरोबर काही उपद्रवी कीटक आहेत
जी अतिशय सूक्ष्म आहेत. तर हे सूक्ष्म उपद्रवी कीटकसुद्धा भक्ष्य म्हणून ही फुलपाखरं वापरतात. त्यामुळं या पर्यावरणात जी काही उपद्रवी ही कीटक आहेत, तर यांची संख्यासुद्धा संतुलित राहण्याचं कार्य या फुलपाखराच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर परिसरामध्ये सर्वत्र ही फुलपाखरं ज्यावेळेस फिरतात, त्यावेळेस त्या ठिकाणचं वातावरण जे आहे, तर हे आम्हाला आल्हाददायक वाटतं, प्रसन्न वाटतं. ज्यावेळेस गार्डनमध्ये आपण जातो, प्रसन्नता वाढवण्यासाठी जातो, मनाची उदासीनता कमी करण्यासाठी जातो. तर अशा पद्धतीचं जे एक प्रसन्न वातावरण या बागेमध्ये आहे, तर हे बागेतील वातावरण सुशोभित करण्याचं कार्य कोणामुळं होत असेल, तर या फुलपाखरामुळं होतं. त्याचबरोबर ज्या ज्या परिसरामध्ये फुलपाखराची उपस्थिती आहे, तर त्या फुलपाखरांच्या उपस्थितीमुळं त्या ठिकाणचं जे एक पर्यावरण आहे, तर हे पर्यावरण संतुलित असल्याचं संकेत हे मिळतं. अशा पद्धतीची ही एक माहिती या ठिकाणी आपल्याला या फुलपाखराच्या संदर्भात देता येईल. तर फुलपाखरं हे या ठिकाणी या सर्व माध्यमातून सरासरी पर्यावरणाचं काय करत असतात, एक संतुलन करत असतात. हे या उत्तरातून आपल्याला सहज सांगता येईल. तर अशा प्रकारची ही 2 कन्सेप्ट आपली क्लिअर झालेली आहेत. बाकी इतर घटक हे आपण दुसऱ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.